स्मार्ट अहमदनगर न्यूज। आमरण उपोषण मागणी MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बिंगो, सोरठ, मटका, जुगार, गांजा, हातभट्टी, दारू तसेच सर्व अवैध धंदे बंद करून निष्क्रिय APIच्यांची त्वरित बदली करण्यात यावी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महिला आघाडी, सुशांत मस्के, दानिश शेख, नईम शेख, संदीप वाकचौरे, विजय शिरसाट, गुलाम शेख, जमीर सय्यद, जावेद सय्यद, अजीम खान, योहान भालेराव, देवेंद्र वाघमारे, शहबाज शेख, प्रतीक शिंदे, मुन्ना भिंगारदिवे, विल्सन रुकडीकर, प्रवीण भिंगारदिवे, अखिल शेख, राहुल गाडेकर, दिलनवाज कावेरी भिंगारदिवे, ज्योती साठे, जयश्री गायकवाड, शीतल नातेकर, सारिक गांगुर्डे, सविता भालेराव, सारिका साळवे आदी यावेळी उपस्थित होते। उपसंपादक शुभदा भिंगारदिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। मी प्रथमतः अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाचा तीव्र जाहीर निषेध करतो। गेल्या 4 दिवसापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष ज्योतिताई पवार ते पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत असं आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत। MIDC हद्दीमध्ये अनेक अवैध धंदे चालू आहे। त्या धंद्यांसाठी ताईंनी RBIच्या माध्यमातून गेल्या 1 वर्षापासून अनेकदा निवेदन दिले, उपोषण केले, तरी देखील त्या ठिकाणी असणारे API हा कोणत्याही अवैध धंद्यावर कारवाई करत नाही। अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यासाठीच त्यांनी पुन्हा या ठिकाणी उपोषण चालू केलं, तरी देखील आजचा 14 दिवस असून देखील या ठिकाणी कोणताही अधिकारी आला नाही, त्यांची विचारणा केली नाही। रात्रबेरात्री ते एकटेच या ठिकाणी झोपत आहेत। त्या ठिकाणी एकही त्यांचा पोलीस कर्मचारी त्यांच्यासाठी इथे आला नाही। जर MIDCचे API यांची बदली त्वरित केली नाही तर काही दिवसांमध्येच माननीय मुख्यमंत्री साहेब नगरमध्ये येणार आहेत, तर आम्ही RBIच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवू। आणि जोपर्यंत याची बदली होत नाही, जोपर्यंत MIDC भागातील अवैध धंदे बंद होत नाही, तोपर्यंत आमचं हे चालू असलेलं आमरण उपोषण थांबणार नाही। जय भीम। आम्ही इथे 4 दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहोत। अजून तरी कोणती आम्हाला कारवाई झालेली नाही। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार। ओके। प्रथम अहमदनगर पोलीस प्रशासनाला